जालन्यात वाहतूक शाखेकडून हेल्मेट सक्ती। वाहन चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या 68 वाहनधारकांवर जालना शहर वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई। हेल्मेट सक्ती मोहिमेत 46,31,000चा दंड वाहतूक पोलिसांकडून केला वसूल। जालना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांची माहिती। जालन्यात वाहतूक शाखेकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। वाहन चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या 68 वाहनधारकांवर वाहतूक शाखेनं दंडात्मक कारवाई करत 46,31,000चा दंड वसूल केलाय, अशी माहिती जालना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान दिलाय। जालना शहरात प्रमुख मार्गावरून वाहतूक सिग्नल बसवण्याबाबत वाहतूक शाखेनं जालना महानगरपालिकेकडे प्रस्ताव दिला असल्याचं शेवाळे म्हणाले। नागरिकांनी हेल्मेट वापरासह वाहतुकीचे नियम पाळावेत असं आवाहन देखील जालना शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी केलंय। शहरात वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे किंवा हेल्मेट सक्ती देखील लागू केली, ते काय सांगणार तुम्ही? आपण हेल्मेट सक्ती आता लागू केलेली आहे। जवळपास आतापर्यंत 68 ते 51 केसेस केलेल्या आहेत। त्यामध्ये आपण 46,31,000 रुपयेपर्यंत दंड वसूल केलेला आहे आणि यापुढेही आपण हेल्मेट सक्ती चालू ठेवणार आहे। आणि तर शहरात कुठे सिग्नल बसणार? आपण आता म्हणजे 2 महिन्यापूर्वी आपण मंठा चौफुले आणि आंबड चौफुले येथे सिग्नल बसवलेला आहे। बऱ्यापैकी लोक सिग्नल पाळतात। आपण आता कन्हैयानगर चौफुली, विशाल कॉर्नर, छत्रपती उद्यान आणि भोकरदन नाका या ठिकाणी आपण सिग्नल बसवणार आहे आणि त्या संदर्भात आपण महानगरपालिकेला प्रस्ताव पाठवलेला आहे। सर, ज्या ठिकाणी सिग्नल बस मंठा चौफुली, आंबड चौफुली या ठिकाणी सिग्नल बस नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो, प्रत्येकाने हेल्मेट वापरायला पाहिजे आणि नियमांचं पालन करायला पाहिजे।